हॅलो स्टुडंट्स, लास्ट काही व्हिडिओपासून आपण रेशो ॲनालिसिस हा भाग पाहतोय, ज्याच्या अंडर आपण वेगवेगळे रेशो पाहिलेले आहेत, ज्यामध्ये बॅलन्स शीट रेशो, रेव्हेन्यू स्टेटमेंट रेशो आणि कंबाईंड रेशो हे रेशोचे 3 प्रकार आणि त्याच्या अंडर येणारे काही रेशो आपण काय केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. ओके, मग त्यातलाच पुढचा भाग म्हणजे ड्यूपॉन्ट चार्ट हा आज आपण बघणार आहोत. ड्यूपॉन्ट चार्ट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये चार्टच्या स्वरूपात काय केलं जातं, काही रेशोंचं कॅल्क्युलेशन केलं जातं, जे ऑलरेडी आपण काय केलं आहे रेशो ॲनालिसिसमध्ये ते रेशो पाहिलेले आहेत. ओके, मग ज्यामध्ये तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे आपल्याला ड्यूपॉन्ट चार्ट प्रेझेंट करावा लागतो, ज्यामध्ये मेनली आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचा जो भाग असतो तो कोणता असतो, रिटर्न ऑन टोटल असेट. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी एखादा इन्व्हेस्टर ज्यावेळी कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवतो, तर त्या आपण गुंतवलेल्या पैशावर त्याला किती प्रमाणात किती पर्सेंटेजमध्ये रिटर्न मिळणार आहे हे कॅल्क्युलेट काय केलं जातं, इथे केलं जातं. ओके, त्यासोबतच इथे इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन प्रेझेंट करून हे कॅल्क्युलेशन केलेलं असल्यामुळे जो आउटसाइडर असतो म्हणजे कंपनीच्या बाहेरील व्यक्ती असतो, मग ती एखादी फायनान्शियल कंपनी असेल किंवा बँक असेल किंवा इवन शेअर होल्डर वगैरे इतर जे असतील, त्यांनासुद्धा हा चार्ट पाहिल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये त्या कंपनीचं फायनान्शियल परफॉर्मन्स कोणत्या लेवलचं आहे, म्हणजे फायनान्शियल पोझिशनमध्ये कोणते पॉझिटिव्ह पॉईंट आहेत त्या कंपनीचे, का कुठे कंपनी वीक निघते आहे किंवा वीक पॉईंट आहेत, हे सुद्धा काय होऊ शकतं, सहजरित्या समजू शकतं. अशा साध्या सोप्या भाषेत काय केलेलं असतं, ड्यूपॉन्ट चार्टमध्ये कॅल्क्युलेशन केलेलं असतं. ओके, मग आता हा जो आपण समोर आपल्याला स्क्रीनवर जो चार्ट दिसतोय की ज्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असणार आहे, मग ते कशा पद्धतीचं असतं ते आता आपण पाहूया. मग अशी म्हटल्याप्रमाणे रिटर्न ऑन टोटल असेट हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आणि रिटर्न ऑन टोटल असेट म्हणजेच हा एक रेशो आहे, रिटर्न ऑन टोटल असेट रेशो. ओके, मग त्या रेशोचं सूत्र काय आहे, तर त्याने नेक्स्ट स्टेपला दिलं आहे बघा, नेट प्रॉफिट मल्टिप्लाय टोटल असेट टर्नओव्हर. तर नेट प्रॉफिट मार्जिन म्हणजेच आपला नेट प्रॉफिट रेशो मल्टिप्लाय टोटल असेट टर्नओव्हर रेशो. ओके, मग आता नेट प्रॉफिट रेशो जो आहे तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, तर त्याचं सूत्र आपल्याला माहीत आहे काय आहे, नेट प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100. ओके, हे आलं आहे. आता नेट प्रॉफिट डिवाइड नेट सेल इंटू 100 केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, नेट प्रॉफिट मार्जिन हा रेशो कॅल्क्युलेट करायला मिळतो, बरोबर. मग आता नेट प्रॉफिट आणि नेट सेल ह्या अमाऊंट आपल्याला कुठून मिळतात, तर इन्कम स्टेटमेंटमधनं मिळतात. त्यापैकी नेट सेलची जी अमाऊंट असते ती आपल्या इन्कम स्टेटमेंटला रेडी पोझिशनमध्ये दिलेली असते, बरोबर. आणि नेट प्रॉफिटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची, तर त्यासाठी त्याने खाली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नेट प्रॉफिटची व्हॅल्यू मिळवण्यासाठी काय करावं लागणार, तर नेट सेल प्लस मायनस किंवा प्लस ऑर मायनस नॉन ऑपरेटिंग सरप्लस म्हणजेच नॉन ऑपरेटिंग इन्कम ऑर डेफिसिट म्हणजेच नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. म्हणजे काय, तर नेट सेलच्या अमाऊंटमध्ये नॉन ऑपरेटिंग इन्कमचा भाग ॲड करायचा, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचा जर काही भाग असेल तर तो लेस करायचा. ओके, आणि ह्या टोटल फिगरमधनं आपल्याला काय मायनस करायचं असणार आहे, टोटल कॉस्ट मायनस करायची असणार आहे. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, नेट प्रॉफिट मिळणार. ओके, क्लिअर झालं. आता टोटल कॉस्टमध्ये काय काय किंवा कोणकोणते आयटम घ्यायचे आहेत, तर ते सुद्धा त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे. काय काय घ्यायचं आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची अमाऊंट, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट, इंटरेस्टची अमाऊंट आणि टॅक्सची अमाऊंट. म्हणजे ह्या चारही एक्सपेन्सेसमधला एकत्रित करून आपण त्याला काय म्हणणार आहोत, टोटल कॉस्ट म्हणणार. ओके, आता हे ज्यावेळी आपण कॅल्क्युलेशन बघितलं तर आपल्या लक्षात आलं की नेट प्रॉफिट मार्जिन किंवा नेट प्रॉफिट रेशोसाठी लागणारी सगळी इन्फॉर्मेशन ही आपल्याला कुठून मिळत असते, इन्कम स्टेटमेंटमधनं मिळत असते. म्हणजे थोडक्यात ड्यूपॉन्ट चार्टचा जो नेट प्रॉफिट मार्जिन हा भाग आहे, ह्यासाठी आपल्याला काय असणार, इन्कम स्टेटमेंटची इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली असणार. ओके, क्लिअर झालं. आता सेकंड भाग बघूया. सेकंड भागमध्ये आपण काय कॅल्क्युलेशन करणार आहोत, टोटल असेट टर्नओव्हर. ओके, मग त्याचं सूत्र काय आहे, तर नेट सेल डिवाइड ॲव्हरेज टोटल असेट. नेट सेल इन्कम स्टेटमेंटमधनं मिळणार,
आणि ॲव्हरेज टोटल असेट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागणार. मग त्यासाठी त्याने पुन्हा सूत्र दिले, ॲव्हरेज टोटल असेट. आता टोटल असेटमध्ये काय काय येणार बघा, ॲव्हरेज करंट असेट प्लस ॲव्हरेज फिक्स असेट. ओके. आता ॲव्हरेज फिक्स असेट आपल्याला माहीत आहे, फिक्स असेट म्हटल्यानंतर त्याचे दोन भाग असतात, टँजिबल आणि इनटँजिबल. मग आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्स दिलेले असणार प्रत्येक ॲटमचे फिक्स असेटच्या, त्यांची बेरीज करायची, त्याला 2ने डिवाईड करायचं, जी अमाऊंट असणार ती आपली काय असणार आहे, ॲव्हरेज फिक्स असेट. क्लिअर झालं? ओके. आता ॲव्हरेज करंट असेटचे त्याने 4 भागामध्ये डिवायडेशन केलं आहे. कोणकोणते आहेत बघा. पहिला जो भाग आहे तो आहे ॲव्हरेज कॅश, बँक अँड मार्केटेबल सिक्युरिटी. हे जे ॲटम असतील त्यांची एकत्रित बेरीज करून त्यांचा ॲव्हरेज काढायचा, हा एक भाग झाला. सेकंड भागामध्ये त्यांनी डेटर्स, ॲव्हरेज डेटर्स सांगितलेले आहेत. तिसरा भाग ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजेच ॲव्हरेज स्टॉक. आणि लास्ट जो भाग आहे तो ॲव्हरेज ऑफ अदर जर काही असेट असतील तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रीपेड एक्सपेन्सेस वगैरे असे ॲटम असतील तर ते अदरमध्ये येतील. ओके. म्हणजे ॲव्हरेज टोटल असेट हा इथून जो खालचा भाग आहे, हा सगळा भाग आपल्याला कुठून मिळणार आहे, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडमधून आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची असणार आहे. ओके. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन हे कशासाठी आपण करणार आहोत, तर काय मिळवण्यासाठी, रिटर्न ऑन टोटल असेट. ओके. आय होप तुम्हाला हा चार्ट लक्षात आला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करूया, ह्या चार्टचं ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेशन कसं करायचं असणार किंवा ड्युपॉन्ट चार्टसाठी जे प्रॉब्लेम असणार ते कोणत्या पद्धतीचे असणार आहेत ते आपण बघणार आहोत. ओके, मग चालेल. थँक्यू.